नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यांनी खरं तर महाराष्ट्रातल्या हजारो भावी शिक्षकांची झोप उडवली आहे. विषय आहे शिक्षक भरती आणि जिल्हा पसंती क्रमाचा गोंधळ. विशेषतः तो जो शासनाचा 50 पसंती क्रमांक नियम आहे ना, त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड चिंता आहे. हो, आणि काहींना वाटतंय की हा नियम रद्द होईल, तर काही जण आहेत की याच नियमाप्रमाणे प्रक्रिया पुढे जाईल असं धरून चालले आहेत. अगदी. तर आपल्याकडे यावर काही सखोल माहिती देणारे स्रोत आहेत. आज आपलं मिशन हे नाहीये की नियम योग्य की अयोग्य हे ठरवणं. आपलं मिशन आहे की जर हा नियम कायम राहिला तर या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत स्वतःला टिकवून कसं ठेवायचं, म्हणजे कमी गुण असोत किंवा जास्त, आपल्यासाठी सर्वोत्तम जिल्हा मिळवण्यासाठी डोकं कसं वापरायचं याचा एक आराखडा तयार करणं. ह्या चिंतेत अडकलेत, पण काय करायचं यावर विचारच करत नाहीत. आणि आपल्या स्रोतांमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जिल्हा पसंतीक्रम निवडणं हे काही लॉटरीचं तिकीट काढण्यासारखं नाहीये. हा एक बुद्धिबळाचा डाव आहे, एक प्लॅनिंग गेम आहे. तुमची निवड केवळ गुणांवर नाही, तर तुम्ही खेळलेल्या चालींवर अवलंबून आहे. अगदी तुमच्या पसंतीक्रमाच्या अचूकतेवर सगळं अवलंबून आहे. तर मग या सगळ्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी काही मूलभूत तत्व असतील, काही गोल्डन रूल्स म्हणूया, जे सगळ्यांनीच पाळायला हवेत. आपल्या स्रोतांमधलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्व कोणतं दिसतंय? सगळ्यात मोठं तत्व हे तांत्रिक नाही तर मानसिक आहे. ते म्हणजे सिस्टमसारखा विचार करा. सिस्टमला तुमच्या भावना, तुमचं गाव, तुमची सोय याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ती फक्त 3 गोष्टींवर चालते: तुम्ही दिलेला क्रम, तुमचे गुण आणि उपलब्ध जागा. अच्छा. त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊन भावनिक निर्णय घेतला की तुम्ही पहिला सामना तिथेच हारला. ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण अनेक जण हा माझा जिल्हा आहे, मला इथेच नोकरी हवी, किंवा माझे सगळे नातेवाईक इथे आहेत या विचारात अडकतात. पण सिस्टम याला महत्त्व देत नाही. अजिबात नाही. आणि हेच आपलं दुसरं तत्व आहे: भावना नाही, तर्क वापरा. तुम्ही पहिला पसंतीक्रम पुणे दिला कारण ते तुमचं स्वप्न आहे, पण तुमचे गुण त्या स्पर्धेसाठी पुरेसे नसतील तर सिस्टम तुमच्या स्वप्नाचा विचार करणार नाही. बरोबर. ती तुम्हाला त्या यादीतून सरळ बाहेर काढेल आणि पुढच्या उमेदवाराकडे जाईल. म्हणून मेंदू वापरा, मन नाही. बरं, पण काही जणांचा असा युक्तिवाद असू शकतो की जास्त जिल्हे निवडणं म्हणजे एक प्रकारची हताशा दाखवणं आहे. मला कुठेही नोकरी चालेल असा त्याचा अर्थ होतो. आपल्या टॉप 5 पसंतींवर ठाम राहण्यात जास्त आत्मविश्वास दिसत नाही का? हा एक खूप चांगला मुद्दा आहे, पण तो सिस्टमच्या तर्काच्या पूर्णपणे विरुद्ध जातो. सिस्टम तुमच्या आत्मविश्वासाला नाही तर तुम्ही दिलेल्या पर्यायांना महत्त्व देते. कमी जिल्हे निवडणे म्हणजे कसं आहे ना, क्रिकेटमध्ये फक्त पहिला 3 बॅट्समनवर अवलंबून राहण्यासारखं आहे. ते लवकर आऊट झाले तर टीम कोसळते. अगदी. तुम्हाला एक लांबचक बॅटिंग लाईनअप हवी आहे, अगदी 11व्या खेळाडूपर्यंत. जास्त जिल्हे निवडणे ही एक सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आहे, कमजोरी नाही. म्हणजे तुम्ही जेवढे जास्त पर्याय द्याल तेवढं जास्त वेळ तुम्ही या खेळात टिकून राहाल. आणि याच मुद्द्याला जोडून एक मोठी चूक अनेक जण करतायत असं दिसतंय, ती म्हणजे कॉपी पेस्ट स्ट्रॅटेजी. मित्राने जी लिस्ट भरली तीच आपण भरायची. हो, आणि ही सर्वात सामान्य आणि खरं सांगायचं तर धोकादायक चुकांपैकी एक आहे. तुमची गुणपत्रिका आणि तुमच्या मित्राची गुणपत्रिका सारखी नाहीये. तुमचं आरक्षण वेगळं असू शकतं. कॉपी पेस्ट करणं म्हणजे दुसऱ्याच्या मापाचा शर्ट घालण्यासारखं आहे. तो तुम्हाला फिट होईलच याची काही खात्री देता येत नाही. खरंय. प्रत्येकाने स्वतःच्या गुण आणि प्रवर्गानुसार स्वतःची रणनीती बनवलीच पाहिजे. ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट जी उमेदवारांना खूप गोंधळात टाकते, त्या म्हणजे अफवा. या जिल्ह्यात जास्त जागा येणार आहेत, या प्रवर्गासाठी तिथे संधी आहे, अशा बातम्या सतत येत असतात. यावर आपलं पुढचं तत्व आधारित आहे, ते म्हणजे अधिकृत माहितीशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. या अफवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला हवं. पण अफवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणंही कठीण आहे. समजा 4 वेगवेगळ्या सूत्रांकडून कळतंय की गडचिरोलीत जागा जास्त आहेत, तरीही त्याकडे दुर्लक्ष करायचं? कुठेतरी असं वाटू शकतं ना? तुमची शंका बरोबर आहे, पण जोपर्यंत शासन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करत नाही तोपर्यंत या सगळ्या केवळ शक्यता आहेत. समजा तुम्ही अफवेवर विश्वास ठेवून गडचिरोलीला पहिला पसंतीक्रम दिला आणि प्रत्यक्षात तिथे जागाच निघाल्या नाहीत तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा पर्याय वाया गेला. बरोबर. म्हणून आपला प्लॅन सध्याच्या अधिकृत माहितीवर आधारित असावा, अफवांवर नाही. आणि शेवटचं पण महत्त्वाचं तत्व, नंतर बदलू हा विचार डोक्यातून काढून टाका. जो निर्णय घ्याल तो अंतिम आहे असं समजा. तर ही झाली मानसिकता. पण आता प्रत्यक्ष कृतीवर येऊया.
चला आपण 2 काल्पनिक उमेदवारांची गोष्ट इमॅजिन करूया. एक आहे अमित, ज्याला 155 गुण आहेत आणि तो खूप आत्मविश्वासू आहे. आणि दुसरी आहे सुनीता, जिला 135 गुण आहेत आणि ती खूप गोंधळलेली आहे. या दोघांसाठी रणनीती कशी वेगळी असेल? आधी अमितबद्दल बोलूया. उत्तम उदाहरण आहे हे. अमित सारखे उमेदवार म्हणजे ज्यांना 150 पेक्षा जास्त गुण आहेत, ते एका चांगल्या स्थितीत आहेत. जिल्हे त्यांना नाकारणार नाहीत, फक्त त्यांची निवडण्याची ऑर्डर योग्य असायला हवी. त्यांच्यासाठी आपण जिल्ह्यांचे 3 गट करू शकतो. पहिला गट आहे हाय डिमांड जिल्हे. म्हणजे मोठी शहरं, पुणे, मुंबई, नाशिक. हो, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, ठाणे. अमित हे जिल्हे त्याच्या पहिल्या 8-10 पसंती क्रमांकांमध्ये सहज ठेवू शकतो. म्हणजे अमितसाठी धोका पत्करण्याची संधी आहे. पण फक्त या हाय डिमांड जिल्ह्यांवर अवलंबून राहणं त्याच्यासाठीही धोकादायक ठरू शकतं का? हो, इथेच खरी मेख आहे. अमित सारख्या उमेदवाराला धोका नोकरी न मिळण्याचा नाहीये, तर चुकीच्या नियोजनामुळे नको असलेला जिल्हा मिळण्याचा आहे. म्हणूनच दुसरा गट महत्वाचा आहे, बॅलन्स्ड किंवा संतुलित जिल्हे. यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे येतात, जसे की सोलापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, अहमदनगर. अच्छा, म्हणजे इथे स्पर्धा आहे, पण हाय डिमांड जिल्ह्यांइतकी नाही. अगदी. अमितच्या निवडीची खरी शक्यता याच गटात सर्वात जास्त असते. आणि तिसरा गट, जो एक बॅकअप प्लॅन सारखा आहे. बरोबर. तिसरा गट आहे सेफ्टी नेट. हे असे जिल्हे आहेत जिथे स्पर्धा तुलनेने कमी असते. आपण विदर्भ किंवा कोकणातील काही जिल्ह्यांचा विचार करू शकतो, जसं की गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली किंवा अगदी सिंधुदुर्ग. हे जिल्हे अमितने यादीत शेवटी का होईना पण ठेवणं गरजेचं आहे, कारण टॉपर्सच्या स्पर्धेत काहीही होऊ शकतं. 150 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या अमितची स्थिती तर बरीच चांगली आहे, पण खरा कस लागतो तो त्या उमेदवारांचा जे अगदी सीमारेषेवर आहेत. समजा एखाद्याला 145 गुण आहेत, तो स्वतःला टॉपरही समजू शकत नाही आणि स्पर्धेतून बाहेरही मानू शकत नाही. हा गट सगळ्यात जास्त चुका करतो असं दिसतंय का स्रोतांमध्ये? हो, हाच तो गट आहे जो अनेकदा अमितसारखी म्हणजे 150 पेक्षा जास्त गुणवाल्यांसारखी रणनीती वापरण्याची चूक करतो आणि तिथेच फसतो. त्यांच्यासाठी ग्रुप 1 म्हणजे हाय डिमांड जिल्हे खूप मर्यादित असावे. पुणे, नाशिक, नागपूरसारखे फक्त 5-7 लोकप्रिय जिल्हे निवडावेत, सगळे नाही. म्हणजे त्यांचा मुख्य फोकस दुसऱ्या गटावर असायला हवा, जिथे त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता जास्त आहे. अगदी बरोबर. त्यांचा कोर सिलेक्शन झोन हा ग्रुप 2 मधले जिल्हे आहेत, जसे की सोलापूर, जळगाव, धुळे, बीड, लातूर, अमरावती. त्यांनी आपला सर्वाधिक वेळ आणि विचार या जिल्ह्यांची निवड करताना घालवला पाहिजे. आणि त्यांच्यासाठी ग्रुप 3 म्हणजे गोंदिया, भंडारा, गडचोली, पालघरसारखे स्ट्रॉंग बॅकअप जिल्हे हे केवळ पर्याय नाहीत, तर त्यांची संधी वाढवणारे महत्त्वाचे घटक आहेत. आता आपण आपला दुसऱ्या काल्पनिक उमेदवार सुनीताकडे येऊया. तिला 110 ते 139 दरम्यान गुण आहेत. हा खूप मोठा गट आहे आणि त्यांच्या मनात प्रचंड भीती आणि गोंधळ आहे. सुनीतासाठी वास्तववादी सल्ला काय असेल? सुनीतासारख्या उमेदवारांसाठी नियोजन हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आपण तिच्या गुणांचे 2 टप्पे करूया. समजा तिला 130-139 गुण आहेत. तिने हाय डिमांड जिल्ह्यापैकी जसं पुणे किंवा नागपूर फक्त 2-3 जिल्हे निवडावेत, तेही फक्त एक प्रयत्न म्हणून. तिचं खरं लक्ष हे कोर वर्किंग जिल्ह्यांवर असायला हवं, जसं की सोलापूर, अहमदनगर, जळगाव, बीड. आणि सेफ्टी जिल्ह्यांना प्राधान्य द्यायला हवं. हो, तिने सेफ्टी जिल्ह्यांना जसं की वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा यांना जास्त प्राधान्य द्यायला हवं. म्हणजे मला वाटतं सगळ्यात मोठी चूक जी हे उमेदवार करतात ते म्हणजे बॅकअप प्लॅन न ठेवणं. प्रत्येकाला वाटतं की मला पुणे किंवा नाशिकच मिळेल, पण हे तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासारखं आहे. तुम्ही फक्त एकाच कंपनीवर सगळा पैसा लावू शकत नाही. तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करावाच लागतो. इथे जिल्हे हाच तुमचा पोर्टफोलिओ आहे. तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला, पोर्टफोलिओ. आणि याच पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये 90% उमेदवार चुकतात. आता समजा सुनीताला 120-129 गुण आहेत. तिने पुणे, मुंबईसारखे जिल्हे निवडणं म्हणजे स्वतःला स्पर्धेतून स्वेच्छानं बाहेर करण्यासारखं आहे. तिने नाशिक किंवा नागपूरसारखा एखादा जिल्हा निवडावा. तिचं पूर्ण लक्ष हे कोर सर्व्हायव्हल जिल्ह्यांवर असायला हवं. आणि गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीसारखे कमी मागणीची जिल्हे निवडणे हे तिच्यासाठी तडजोड नाही, तर स्पर्धेत टिकून राहण्याची रणनीती आहे.
आणि ज्यांना 110, 119 गुण आहेत त्यांच्यासाठी तर ही रणनीती आणखी कठोर होईल, नाही का? हो, त्यांच्यासाठी हाय डिमांड जिल्हे पूर्णपणे टाळणं हेच शहाणपणाचं आहे. त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त लो कॉम्पिटिटिव्ह जिल्ह्यांवर असायला हवं. जसं की धुळे, नंदुरबार, वाशिम, वर्धा, यवतमाळ. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग सारखे जिल्हे त्यांच्यासाठी लाईफ सेव्हिंग ऑप्शन ठरू शकतात. ठीक आहे, म्हणजे गुणांनुसार रणनीती कशी बदलावी हे स्पष्ट झालं. पण इथे अजून एक महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा पैलू आहे, तो म्हणजे प्रवर्ग किंवा कॅटेगरी. गुण समान असले तरी प्रवर्गानुसार रणनीती बदलते का? कारण नियम सर्वांसाठी सारखे असले तरी संधी वेगळी असू शकते. नक्कीच बदलते. प्रवर्ग म्हणजे नियम, आणि जो नियम समजून घेतो तोच प्रक्रियेत टिकतो. ओपन कॅटेगरीबद्दल बोलायचं झालं तर इथे स्पर्धा सर्वात जास्त आहे. त्यामुळे लोकप्रिय जिल्हे निवडणे म्हणजे हाय रिस्क पत्करणं. अच्छा. आणि त्यांच्यासाठी बॅकअप जिल्हे निवडणं ही कमजोरी नाही तर सर्व्हायव्हल आहे. 36 पैकी 30 पेक्षा जास्त जिल्हे निवडणे ही त्यांच्यासाठी एक चांगली योजना ठरू शकते. आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांमध्ये एक सामान्य गैरसमज असतो का की आपल्याला आरक्षण आहे त्यामुळे फार काळजी करण्याची गरज नाही. हाच सर्वात मोठा सापळा आहे. विशेषतः ओबीसी किंवा एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षण आहे म्हणजे टेन्शन नाही हा विचार त्यांना स्पर्धेत खूप मागे ढकलू शकतो. त्यांच्यासाठी पसंती क्रमातील मधला भाग म्हणजे मिडल ऑर्डर सर्वात महत्त्वाचा असतो. त्यांनी ओपन कॅटेगरीची रणनीती कॉपी करण्याची चूक कधीच करू नये. आणि एससी प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी काय वेगळा विचार करावा लागेल? त्यांच्यासाठी सुरक्षिततेवर जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कमी मागणी असलेले जिल्हे निवडणे ही त्यांची ताकद आहे, कमजोरी नाही. कारण तिथे त्यांना स्पर्धेत एक नैसर्गिक फायदा मिळू शकतो. 36 पैकी 32-34 जिल्हे निवडल्यास प्रक्रियेत जास्त काळ टिकून राहण्याची संधी त्यांना मिळते. एसटी प्रवर्गासाठी भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचं ठरतं असं मी ऐकलं आहे. ट्रायबल बेल्टचा त्यांना फायदा होतो, हे खरं आहे का? अगदी. एसटी प्रवर्गासाठी भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे आहे. नंदुरबार, गडचिरोली, पालघर यांसारख्या ट्रायबल बेल्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्यांच्यासाठी संधी जास्त असते. कमी स्पर्धेचे जिल्हे ही त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. पहिल्या राऊंडमध्ये नाही लागलं तर पुढच्या राऊंडमध्ये बघू, हा दृष्टिकोन त्यांच्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतो. खरंय, कारण पहिल्याच राऊंडमध्ये जागा भरल्या जाऊ शकतात. बरोबर. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ही परीक्षा फक्त तुमच्या ज्ञानाची नाहीये तर तुमच्या निर्णय क्षमतेची आणि नियोजनाची आहे. परीक्षेतील गुण हे तुमचं एंट्री तिकीट आहे, पण पसंतीक्रम हा तुमचा सर्व्हायव्हल प्लॅन आहे. तुम्ही अगदी अचूक शब्दात सार सांगितला. गुण आणि प्रवर्ग असूनही जर पसंतीक्रम चुकीचा असेल तर सिस्टीम तुम्हाला शांतपणे प्रक्रियेतून बाहेर काढते. तिला काही फरक पडत नाही. या उलट गुण थोडे कमी असले तरी जर पसंतीक्रम स्मार्ट असेल तर सिस्टीम तुम्हाला संधी देते. म्हणजे उमेदवार परीक्षेत नाही तर प्लॅनिंग नसल्यामुळे अपयशी ठरतात. अगदी. आजची ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच विचार करायला लावणारी आहे. जाता जाता एक विचार त्यांच्यासाठी सोडून जाऊया जेणेकरून ते यावर अधिक मंथन करू शकतील. नक्कीच. प्रत्येक उमेदवाराने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. माझा अहंकार, इगो, की मला माझ्या जिल्ह्यात किंवा मोठ्या शहरातच नोकरी हवी, आणि माझं ध्येय, गोल, की मला एक चांगली स्थिर सरकारी नोकरी हवी. यांच्यात समतोल साधताना मी माझ्या ध्येयासाठी किती आणि कोणत्या स्तरावर व्यावहारिक तडजोड करण्याची तयारी ठेवली पाहिजे. याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असेल आणि त्याच उत्तरात त्यांच्या यशाची किल्ली दडलेली आहे.